प्रीती जिंटा आणि नेस वाडिया प्रकरणी आता वेगाने तपास सुरू झाला। या संदर्भात आयपीएलच्या सीईओचा जबाब नोंदवण्यात आलाय। प्रीती आज रात्री उशिरा भारतात परतण्याची शक्यता आहे। प्रीती जिंटानं नेस वाडिया विरोधात केलेल्या तक्रारी संदर्भात लवकरच प्रीतीचा जबाब नोंदवला जाणार आहे। या प्रकरणात आयपीएलचे सीईओ सुंदर रमण यांचाही जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवलाय। नेस वाडिया आणि प्रीतीत झालेल्या वादानंतर प्रीतीनं सुंदर रमण यांच्याकडे याबाबत तक्रार नोंदवली होती, असं सुंदर रमण यांनी पोलिसांना सांगितलंय। सुंदर रमण यांचं जे आयपीएलचे आहेत त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे व त्यांनी या घटनेविषयी त्यांना कंप्लेनंटनी म्हणजे प्रीती जिंटा यांनी माहिती दिली होती, अशा प्रकारचं आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे। या प्रकरणात आतापर्यंत सुंदर रमण यांच्यासह एकूण 6 जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले। किंग्ज 11 पंजाबच्या सगळ्या सदस्यांचेही जबाब नोंदवण्यात येणार आहेत, पण प्रीतीचा जबाब नोंदवल्यावरच प्रकरण स्पष्ट होणार आहे। तक्रारदाराचं स्टेटमेंट रेकॉर्ड झाल्यानंतर जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांची नवीन यादी बनवली जाईल व त्यांचे स्टेटमेंट्स रेकॉर्ड केले जातील। प्रीती जिंटाच्या जबाबानंतरच मुंबई पोलीस नेस वाडियाशी संपर्क करणार आहेत। आधी प्यार, मग तक्रार आणि एफआयआर आणि नव्यानं आलेली अंडरवर्ल्डची धमकी असे बरेच ट्विस्ट असणारी ही हाय प्रोफाईल केस आता आणखी काय वळण घेते याकडे बॉलिवूड, उद्योग विश्व, क्रिकेट जगत आणि अंडरवर्ल्डचंही लक्ष लागलंय। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।